यस थँक्यू विकीजी शेबाळे सर. पुन्हा एकदा सगळ्याच पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सध्या तरी पाहता शहापूर तालुक्याचा मान वाढवणारी स्पर्धा, अभिमान स्वाभिमान वाढवणारी स्पर्धा, गणेशजी कांबडी साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आदिवासी सरपंच चषक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत, वेलकम बॅक. आणि वळूयात महत्त्वपूर्ण लढतीकडे. सामन्याला सुरुवात. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळायचा होता. यावेळेस पंच वळाले, दोन्ही हात समांतर. धाव अवांतर येईल, एक्स्ट्राची मदत मिळेल. पहिलाच बॉल व्हाईट बॉल टाकला गेलाय. गोलंदाजीमध्ये अगदी आपण पाहतो दीपेश यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो आहे. दीपेशचा भेदक मारा यावेळेस सक्सेसफुल होईल का? दुसऱ्या बाजूला सचिन पोकळा आणि त्याच्या सोबतीला आपल्याला अरविंद पाहायला भेटतोय. स्ट्रायकर एंडला सचिन, नॉन स्ट्रायकर एंडला अरविंद. सामना अगदी सुरू झालाय. पहिलाच व्हाईट बॉल. नव्यानं सुरुवात करायची होती. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. फिल्डर धावतोय. कव्हर स्वीपर मध्ये चेंडूला अडवलं गेलं डीप मधनं. बॉल फेकी केली गेली आहे आणि तत्पूर्वी काढल्या जात आहेत या चेंडूवरती एक सिंगल. सिंगलच्या मदतीने 2 धावा झाल्या. षटक क्रमांक पहिलं. 3 षटकांचा सामना आहे. लक्षात घ्या दोन्ही संघ. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे आणि या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करून दिली जाईल का पाहूयात. कारण खूप चांगली गोलंदाजी, भेदक मारा आपण पाहिलाय. आज चिंचपाडा संघानं एक बलाढ्य संघाला मात्र नमवलंय. कार्तिकी स्पोर्ट्स सोमसाई उंबरमाळी संघाला. आणि सध्या तरी चर्चेमध्ये आता संघ आहे या स्पर्धेमध्ये चिंचपाडा. बागपूरवरती जाऊन स्क्वेअर गेट करायचं होतं. यावेळेस आपण पाहत आहोत स्विंग अँड मिस. खूपच चांगला चेंडू पडलाय. जिथे काय वळण घेणारा हा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी वाटली आणि त्यानंतर बॉल टर्न करतोय. टर्न घेतो आणि त्यानंतर विकेट किपर कडे जातोय. आज ओव्हरऑल चिंचपाडा संघानं इम्प्रेसिव्ह कामगिरी ओव्हरऑल स्पर्धेमध्ये केलेली आहे. खूप चांगलं कार्य करतायत. 3 षटकांचा सामना कमीत कमी पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करतायत. बाउन्सरचा मारा केला गेलाय. याही वेळेस आपण पाहत आहोत उसळी घेणारा बॉल विकेट किपरच्या दस्तानामध्ये चाललाय. 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही पंच कळवत आहेत. पहिला बाउन्स ओव्हर मध्ये हाताळला गेला असं निदर्शनात आणतायत गोलंदाजाला. दीपेशचा भेदक मारा आतापर्यंत सक्सेसफुल मी म्हणेन. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये, 1 क्षेत्ररक्षक डीप मध्ये काउ कॉर्नर तैनात आहे आणि त्यानंतर लॉंग ऑफला डीप मध्ये 1 क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचा ओव्हरऑल पुरेपूर फायदा गोलंदाजाकडनं घेतला जातोय. फटका फसलाय, फटका फसलाय. दबाव बनवला होता, फायदा होईल. यावेळेस दिली गेली आहे विकेट. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज अरविंद आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. कमी ओव्हरचे मॅचेस असतात तेव्हा या गोष्टी सातत्याने घडत असतात. जेवढे डॉट बॉल फेकले जातील फलंदाजांवरती दबाव क्रिएट होतो आणि त्यानंतर दबाव मध्ये फेकल्या जातात विकेट. आता तेच घडलं अरविंदच्या बाबतीमध्ये. 2 लगातार डॉट बॉल आले आणि त्यानंतर त्याची विकेट फेकली जात आहे. नवीन फलंदाज अमोल. ओके, मुंडेवाडी संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्यानंतर चालू असलेल्या सामन्याचे दोन्ही 12 खेळाडू चला आपण येऊन थांबायचं आहे. मुंडेवाडी संघ चला आपला प्रतिनिधी पाठवून द्या. लॉस पाडले जातील पुढील राऊंड साठी, लक्षात घ्या. विकेट आलेली आहे. नवीन फलंदाज अमोल खडके. दुर्वर्ण खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहत आहोत बॉल मागे चाललाय. धाव काढण्याचा प्रयत्न होत होता. बॅकअप आहे. पहिलं षटक खूप चांगलं राहिलंय. ओव्हरऑल सगळ्याच खेळाडूंना शांत ठेवण्यामध्ये यश मिळालंय. हा देखील बॉल कुठून चाललाय हे पण निदर्शनात आणतायत. फंचा खूपच नावाजलेले आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटत आहेत. क्रिकेटच्या परिपटलावरती टेनिस विश्व जगतामध्ये खूप मोठे नाव आहेत. आज आपण पाहत आहोत निरंजनजी सावंत सर, रमेशजी म्हात्रे सर आणि त्यानंतर सुमितजी देशमुख सर यांची खूप चांगली कामगिरी आपण ओव्हरऑल पाहत आहोत. अजून एक चांगला बॉल, अजून एक फुललेसा चेंडू मिस करून चालला विकेट किपरच्या दस्तानामध्ये आलेला अजून एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत पाहायला गेला तर इथून समाप्त होते आणि पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट घेऊन धावा फक्त 2 खर्च झाल्यात. व्हॉट अ बॉलिंग. म्हणून मी म्हणाला आहे या चिंचपाडा संघानं आज ओव्हरऑल मोठ्या संघांना नमवलेलं आहे. त्यामुळे हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीत.
सावरोली बी संघ देखील एक खूप मोठा संघ आहे. जाऊयात व्यासपीठावरती विकीजी शेबाळे सरांकडे. यस थँक्यू सो मच. आतिजी डोंगरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा ड्रॉ केला जाईल. 2 चिठ्ठ्या टाकल्या जातील. एका चिठ्ठीमध्ये मुंडेवाडी आणि एका चिठ्ठीमध्ये विजय संघ. ज्या संघाची चिठ्ठी पहिली उचलली जाईल तो थेट क्वालिफायचा सामना खेळेल. यस जी पहिली चिठ्ठी ती थेट क्वालिफाय सामना खेळेल. पाहू शकाल आतिजी डोंगरे सांगतायत. विजयी संघ थेट चालू सामन्याच्या दोन्ही संघांनी नक्की नोंद घ्यायचे. विजयी संघ थेट क्वालिफायचा सामना खेळेल. चला टॉस या मुंडेवाडी टीमचे कॅप्टन आणि निशांत स्पोर्ट हिंदूचा पाटा टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी. थँक्यू. यस थँक्यू सो मच. पहा विजय संघासाठी खूप मोठी परभणी आहे. खूप मोठा चान्स आहे. जर जिंकला तर क्वालिफायचा राऊंड खेळायला भेटेल आजच्या दिवसाचा. ऑन साइडला बॉलला टर्न केला. यावेळेस प्रॉपर टायमिंग आहे. यावेळेस डिसन देखील खूप चांगलं मिळालंय. चेंडूला पाठवलाय. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन शॉट बाहेर आलाय. षटकार 6 धावा. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. दिलीप शेठ धुमाळ साहेब अगदी आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत खूप मोलाचं सहकार्य राहिलंय आणि त्यांचा हा झणझणीत षटकार आपण पाहिलाय. खूपच चांगला स्ट्रोक खेळला गेला. पहिल्या ओव्हर मध्ये शांत ठेवलाय परंतु यावेळेस शांतता जास्तची राहणार नाही तसं कळवतोय. अजून एक यावेळेस फटका आपण पाहतो. मागे बॉल चाललाय. लॉंग स्टॉपला पाठलाग चालवला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला धोका वाटतोय. बॉल लावला गेलाय. पंचांचा फिंगर अप झालेत आणि कळवत आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल विकेट. फलंदाज आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. अजून एक महत्वपूर्ण विकेट परंतु मी म्हणेन हे बलिदानच होतं. स्ट्राईक घेण्यासाठी हे बलिदान द्यावं लागलंय. अमोलची विकेट मिळते आहे. नवीन फलंदाज भूषण दरोडा आणि त्यानंतर सचिन पोकळा ही जोडी पाहायला भेटते आहे. सावरोली बी संघाची ओव्हरऑल सगळ्यात महत्वाची जोडी परंतु गोलंदाजीमध्ये भेदक मारा आतापर्यंत दिसलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 2 होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 बॉल मध्ये 7 आला. धावफलक 9 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. खूप मोठी फाईट देत आहेत चिंचपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला टॉस जिंकून बॅटिंग करतायत सावरोली बी. हलक्या हातानं सॉफ्ट हँड बॉलला फक्त ढकललाय. पूर्णपणे ओव्हरऑल बॉलची पाहणी केली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट यावेळेस करता येणार नाहीत कारण आता दोन्ही विकेट महत्वाच्या आहेत. यावेळेस सहसा विकेट देणार नाहीत. इथे आलेले एक सिंगलच्या मदतीने धावफलक आता 10 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. 3 षटकांचा सामना आहे. बॅटिंग मध्ये डीप अगदी आपण पाहत आहोत. खूप बॅटिंग लाईनअप तगडी आहे परंतु ओव्हरऑल जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा जास्तीच्याच आहेत. चला मुंडेवाडी संघ कॅप्टन या. पाठीकडा मागे बॉल चाललाय. शॉर्ट थर्डला फिल्डर होता. खूप चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल यावेळेस काढली जाईल. धावफलक 11. मुंडेवाडी संघ चला आपल्यासाठी सूचना येत आहेत. टॉससाठी या. सिंगलच्या मदतीने 11 धावफलक. शांततेत खेळ चालू राहिलाय. हात खोलू दिलेले नाहीत. एक षटकाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे डॉट बॉल पहिल्या ओव्हर मध्ये आलेत. या ओव्हर मध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर शांतता दिसली परंतु यावेळेस फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल ब्युटिफुल स्ट्रोक. यस बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. खूप महत्वाच्या क्षणी हा आलेला षटकार आपण पाहत आहोत. मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय हा षटकार. धावा झाला 17 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. या ओव्हर मध्ये लयलूट होते धावसंख्येची. टॉस साठी विनंती करतोय आई गौतमी स्पोर्ट्स गोठेघरचे नक्की स्टार खेळाडू बायकर मॅन शहापूरचा मिस्टर 360 गणेश डिंगोरे
अर्थात धोनी या नावाने संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रचलित असलेला खेळाडू धोनी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. येस कॅमेरामॅन, टॉस केला जातोय धोनी यांच्या शुभ हस्ते टॉस. 2025 असा कॉल आणि 2025 कॅडी काय डिसिजन असेल. चला तर आपण मॅच कडे जाऊयात. चला मॅच ऑन ठेवायचे आहे. 19 वरती धावफलक आहे. 19 धावा धावफलकावरती गेल्या आहेत. 2 विकेट. खेळ मैदानाच्या आतमध्ये सावरवली बी विपक्षामध्ये चिंचपाडा. 2 ओव्हर मध्ये 19. आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटत आहे. षटक क्रमांक 3 चालू राहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. रुपेश यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला भेटतोय. गेल्या सामन्याचा सामनावीर हिरो ठरला होता. याही मॅच मध्ये तशीच कामगिरी होते. रुपेश खूप चांगलं कार्य करतोय. ओव्हरऑल इम्प्रेसिव्ह कामगिरी. गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच मिळवली होती. 6 बॉल मध्ये 12 धावा डिफेन्स केल्या होत्या. दुर्बळ खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस चांगला चेंडू हाताळला जातोय. व्हेरी गुड बॉलिंग. खूपच चांगली बॉलिंग आपल्याला ओव्हरऑल चिंचपाडा संघाने दाखवली आहे. फलंदाजीमध्ये देखील एक मोठ्या संघाच्या विरोधामध्ये 4 ओव्हर मध्ये 50 काढल्या होत्या. त्याचमुळे सावरोली बी संघाला याही गोष्टीचा विचार करावा लागेल. जिंकायचं असेल तर टार्गेट मोठं सेट करावं लागेल. ओव्हरऑल दोन्ही बॉल लगातार डॉट बॉल आलेले आहेत. भूषण दरोडा यावेळेस खूप मोठा संघर्ष करतो या मॅच मध्ये. विजेता संघाला बाय आहे म्हणजे अर्थातच क्वालिफायच्या राऊंड मध्ये धडक मिळेल आणि हा सामना तितकाच महत्वाचा आहे. दुर्बळ खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे. घाई करतोय. जास्तच घाई यावेळेस पाहायला भेटली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत दोन्ही फलंदाज. यावेळेस सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक 20 धावा. 20 वरती धावफलक. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. शांततेत खेळ राहिलाय. इनिंग मोठी साकार करण्यासाठी अगदी संधी आहे. 2 षटकार आतापर्यंत सचिनने ठोकलेत. 20 धावा. पुन्हा एकदा रुपेश बॉलला पूर्णपणे सोडून दिलेला आहे. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. 1 ची मदत मिळेल. आता धावफलकावरती 21 धावा दिसत आहेत. आजचा सगळ्यात पाहायला गेला तर महत्वाचा हा सामना आपण पाहत आहोत. बचावात्मक आता गोलंदाजी करायची आहे. शेबरसाने अंतिम षटक आहे. विकेट इथे मिळाला नाही तरी चालेल परंतु धावा कमी खर्च करायच्या आहेत. या उद्दिष्टाने काही चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि मी म्हणेन हेच प्लॅनिंग खूप चांगलं आहे. कारण 3च षटकांचा सामना आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पर्यंत रोखायचा आहे. मग हा प्रयत्न खूप चांगला करतायत गोलंदाज. ऑन साइडला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दोन्ही पाहत राहिलेत. दर्शक यावेळेस या फटक्याचे दिवाने होत आहेत आणि हा दर्शनीय स्ट्रोक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक 25 जाऊन पोहोचलाय. खूप महत्वाचा चौकार. मधोमध बॉल होता आणि
बरोबर गॅप शोधला गेलाय. आलेला हा चौकार, चौकाराच्या मदतीने 25 झालात. 2 बॉल अजून शिल्लक आहेत, म्हणजेच गॅप दिसतो आणि याही वेळेस बॉल चाललेला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आलाय सचिन पोकळाच्या बॅटमधनं चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या अंतर्गत आमचे सुभाष बाबू डिंगोरे साहेब यांचं. जे आपण प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर म्हणून ज्या ट्रॉफ्या पाहत आहोत त्यांच्याकडनं पुरस्कृत झालेले आहेत. धावफलकावरती 29. लगातार 2 चौकार आलेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहिला आहे. फायटिंग टार्गेटकडे वाटचाल होत आहे, कारण याही टीमकडे खूप चांगली गोलंदाजी आहे आणि त्याचमुळे आपण ओव्हरऑल आता सेकंड इनिंग मध्ये देखील खूप मोठी फाईट पाहू शकतोय. परंतु इथून शेवटच्या बॉलवरती घडेल काय, टार्गेट कितीचं सेट होईल हे आता आपण पाहूया. यावेळेस होईल बाद. धक्का क्रमांक पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. यस, थँक्यू. नक्कीच आपण पाहत आहोत टार्गेट सेट झालेला आहे. 18 मध्ये करायचे 30 धावा. पुन्हा एकदा हे टार्गेट चेस होईल की डिफेन्स हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण वळूयात. आवाज ऐकूयात. व्हॉइस ऑफ सरवली. अर्थातच सगळ्यांचे जो आवाज सातत्याने या मैदानावरती गत वर्षामध्ये देखील दुमदुमला होता, तो आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. या ऐकूयात आपण पुन्हा एकदा विशाल पाटील सरांना. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आणि 30 धाव्यांचं टार्गेट सेट करण्यात आलं सावरोली बी टीमच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम चिंचपाडा. 30 धाव्यांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी अमोल आणि त्यांचा फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर अमोल आणि सलामीची जोडी दीपेश आणि त्यांचा समवेत दीपक आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. tenniscricket.in ला सुरुवात संतोषजी नाणेकर सरांनी केली आणि त्यानंतर तिचं यश आणि आता ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीला देखील त्यांनीच सुरुवात केलेली आहे.
वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, पहिलाच बॉल वाईड यॉर्कर टाकला. आणि आवर्जून जेही प्रेक्षक आम्हाला सध्या सगळीला ऑनलाईन ऐकतात त्यांना मी नक्कीच सांगेल की टेनिस क्रिकेट .in जर 1 मिलियनपर्यंत तुम्ही पोहोचवलेले, तो जो प्रेम तुम्ही दिला तोच प्रेम 2 मिलियनपर्यंत पोहोचलं. तो जो प्रेम तुम्ही त्या चॅनलला दिला तोच प्रेम याही चॅनलला द्या. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. मॅचकडे वळूया. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ हॅमर्ड केलं, स्क्वेअर ड्राईव्ह दरम्यान डीप पॉइंटला आता फिल्डर पाठलाग करतात. अजूनही प्रश्न सुरू आहेत की बॉल फील्ड कोण करेल, कारण 2 फिल्डर होते आणि ज्या प्रकारे तिथे आपण पाहिले एफर्ट्स पाहायला मिळालं की दोन्ही फिल्डर्स असं वाटलं की चर्चा करत होते की तू फील्ड करतोय की मी करू, आणि त्यामध्ये वेळ गेली आणि इन बिटवीन रन्स कंप्लीट झाल्या. या दोन धाब्यांनी ऑफ द मार्क झाला बॅटर दीपेश. आणि नक्कीच मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय, पर्व दुसरा आहे आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरं, आणि अंतिम दिवशी या पर्वामध्ये सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब प्रेक्षकांसाठी देखील एक महत्त्वाचं आकर्षण घेऊन आलेले आहेत. कारण या स्पर्धेमध्ये आपण लकी ड्रॉ ही कन्सेप्टही ठेवलेली आहे जी अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळेल. लकी ड्रॉचे कुपन जे आहेत ते अंतिम दिवसामध्ये आमच्या मुख्य मंचावरती अवेलेबल असतील. आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगेल की या संधीचा लाभ घ्या, कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण भाग्यवान प्रेक्षकांना भरपूर सारी बक्षीस दरम्यान देणार आहोत. 2 धावा मिळाला, स्कोर कार्ड आता 4 वरती. या स्पर्धेमध्ये फक्त खेळाडूंचा नव्हे तर आता प्रेक्षकांचाही विचार साहेबांनी केलेला. नक्कीच या लकी ड्रॉचा सर्वांनी लाभ घ्यावा. नेक्स्ट बॉल, पुलचा फटका खेळायचा होता, इनर एज बॉल दरम्यान शॉर्ट थर्डचे फिल्डर स्टॉप करतात. डॉट बॉल येतोय. फर्स्ट ओव्हर 30 धावांचा चेज आणि आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत. आणि ज्या गोष्टी मी सांगत होतो की टेनिस क्रिकेट .in जो पहिला यूट्यूब चॅनल होता, तब्बल 2 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स त्या चॅनलवरती आहेत. आणि आवर्जून प्रेक्षकांना सांगेल की त्या चॅनलला जो प्रेम दिला तोच प्रेम आमचा ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनललाही द्या. वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ बॉलर बॅक स्ट्रोक खेळलेत आणि अखेरता रन घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी ठरतोय. सिंगल मिळेल, स्कोर काढायचा 5 वरती. बघा 30 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि फर्स्ट ओव्हर मी म्हणेन चांगलं लागलं फिल्डिंग साईडसाठी, बिकॉज 5 चेंडू डिलिव्हर झालेत आणि 5 मध्ये फक्त 5च धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हरमधला. तसेच जर आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला बाईक पाहायला मिळणार आहे, तसेच बेस्ट बॅट्समनसाठी LED TV आणि तसेच बेस्ट बॉलरसाठी आपण कूलर देणार आहोत आणि तसेच प्रत्येकी टीमसाठी T-शर्ट्स देखील या स्पर्धेमध्ये दिले जात आहेत. फार चांगली कन्सेप्ट, कारण जर आपण आदिवासी समाजामधलं क्रिकेट उचलून पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी टेनिस बॉल क्रिकेटर आहेत, त्यांच्यासाठी फार मोठा प्लॅटफॉर्म सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांनी उभा केला. आणि हे पर्व दुसरं आहे, कारण पहिल्या पर्वाच्या यशानंतर हे दुसरं पर्व आणखीन आपल्याला दमदार अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. आणि आजचा पहिला दिवस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील दरम्यान सुरू आहे आणि ती फक्त अपीलच होते. आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण पाहिलं तर खेळ समाप्त झाला. धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच कडून ओहोर संपली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 30 धाव्यांच्या चेजमध्ये स्कोर कार्ड 5 धावा धावफलकावरती आणि 12 मध्ये आता करायच्यात 25 धावा. 12-25चं समीकरण या मॅचमध्ये उरलं आहे. बघा जर आपण पाहिलं आपल्या आदिवासी क्रिकेट संघटनेचे काही नियमही आहेत, या स्पर्धेचेही नियम आहेत, कारण या स्पर्धेमध्ये आधीच रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येकी टीमपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत. त्याची माहिती मी नक्कीच जसा वेळ मिळेल मी ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार, कारण प्रत्येकी नियमाचं पालन होणं महत्त्वाचं आहे. आणि टीम वेळेसंदर्भात प्लीज सहकार्य करा, कारण
आता हुक करायचं होतं आणि अपीलही सुरू आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. एक डॉट बॉल या मॅच मध्ये आता पुढे घेऊन चाललाय टीम सारोली बी ला. तर दुसऱ्या बाजूने आता दबाव वाढतोय चिंचपाडा टीम वरती, कारण आता समीकरण अवघड होत चाललंय. 10 मध्ये आता करायच्यात 25 धावा. जे मी सांगितलं की या क्षणाला ज्या प्रकारे रिक्वायर रेट आहे त्याप्रमाणे बॅटिंग होणं महत्वाचं राहिलं, कारण जर इथे डॉट बॉल येतील तर इथे डॉट बॉल दबाव बनवणार आहेत बॅटिंग टीम वरती. बिकॉज सेकंड इनिंग मध्ये तेच असतं, एक बॅटिंग साइड म्हणून तुम्हाला परिस्थितीनुसार खेळणं हे महत्वाचं. प्लॅन मिस आणि एज लागली आहे, सफलता मिळेल आणि दबाव वाढत चालला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, बट त्या प्रयत्नामध्ये धक्का पकला लागला. बॅटर बाद झाले दीपेश. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. विकेट मिळाली. महत्वाची गोष्ट की ही विकेट आणि या ओव्हरमध्ये अजूनही एकही रन कन्सीड केली नाही. बॉलर सचिन. विकेट मिळाली. न्यू बॅटर अजय आले आणि परिस्थिती आता बिकट झालेली आहे टीम चिंचपाडासाठी. मोठे फटके हवेत. येत्या क्षणी मोठ्या फटक्यासाठी अटेम्प्ट जरूर केला. प्लॅन मिस, डॉट बॉल येतो आणि एक डॉट बॉल आता विजयाच्या दिशेने सावरोली बी टीमला घेऊन चालले. ऑफ कटर कुणाला पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतल्या दिशेने बॉल वळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो. कटरचा भरपूर चांगल्या पद्धतीने वापर बॉलर सचिनने या ओव्हरमध्ये केला आणि या ओव्हरने या मॅचमध्ये ना टीम सावरोली बीला आता विजयाच्या दाराजवळ उभं केलं. बॅटचा टोएंडला असं लागला. आता डीप मिड विकेटचं फोल्डर वेगानं आले. बॉल फील्ड होतोय. थ्रो प्रॉपर येतोय. मिळेल फक्त सिंगल. कुठे जर आपण विचार केला 12 मध्ये 25 हव्या होता, आता 7 मध्ये करायच्यात 24 धावा. क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमी राहिली की वेळ बदलायला वेळ नाही लागत आणि वेळ बदलली आहे. कारण एकंदरीत जो सामना एका क्षणाला प्रश्न हा देखील उभा होता की 30 धावा कमी पडतील की काय. आता त्या क्षणाला आता असं वाटतंय की 30 धावा जास्त होतील की काय, कारण आता 7 मध्ये करायचे 24 धावा. मोठा फटका या बॉलवरती हवाच आहे टीम चिंचपाडाला. अदरवाईज हा टास्क टू डिफिकल्ट होईल लास्ट ओव्हरमध्ये. स्टेप आउट झालेत बॅटर. प्लॅन मिस येतोय हा डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 6 धावा धावफलकावरती आणि येथे 6 चेंडू करायच्यात आता 24 धावा. मॅच विनिंग ओव्हर, बिकॉज या ओव्हरमध्ये 1 विकेट, फक्त 1च धाव. आणि बघा नियमांविषयी मी उल्लेख केला होता आणि ती नियमावली मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत या स्पर्धेचा जो फॉर्म होता, खऱ्या अर्थाने जो एंट्री फॉर्म होता ज्याच्यावरती प्राइज वगैरे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स होते आणि महत्त्वाचे जे नियम आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. की आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन शहापूरचे जे नियम आहेत त्या नियमांअंतर्गत ही स्पर्धा आहे आणि त्याचप्रमाणे सामने ग्रामीण 1 गाव 11 खेळाडू याप्रमाणे खेळवले जाणार आहेत. म्हणजे आदिवासी समाजामधले आपले एकाच गावातले 11 खेळाडू हा रूल या स्पर्धेमध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, जर संघात आदिवासी समाजाऐवजी दुसऱ्या समाजातील खेळाडू असेल तर त्या टीमला बाद करण्यात येईल असाही रूल आहे. आणखीन काही नियम आहेत ते मी पोहोचवेन. प्लॅन मिस, डॉट बॉल येतोय आणि आता असं वाटतंय की या सामन्यामध्ये ना कुठेतरी फार मागे राहिली आहे टीम चिंचपाडा, कारण आता 5 मध्ये 24 करायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे बघा शहापूर बाहेरील संघांसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड हे बंधनकारक राहणार आहेत. पण जे महत्वाचे 2 नियम आहेत त्याची माहिती मी पुन्हा पोहोचवेन. मिसटायमिंग बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल आणि असं वाटतं की या विकेट नंतर जवळ हे सुनिश्चित झाले की काय की या मॅच मध्ये सावरोली बस संघ आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना दिसेल का. कारण आता 4 मध्ये फक्त जर आपण पाहिले 4 मध्ये आता 24 करायचं. बघा जे 2 नियम आहेत त्यांना प्रामुख्याने मी हायलाईट करेन. ते जे 2 नियम आहेत की प्रत्येकी टीम मध्ये आपल्या आदिवासी समाजामधले 1 गाव 11 खेळाडू असायला हवेत आणि जर त्या बाहेरील कोणता खेळाडू असेल तर त्या टीमला बाद करण्यात येईल. आणि दुसरा नियम, एका टीम मध्ये 11 से 11 खेळाडू एकाच गावामधले आदिवासी समाजामधलेच असले पाहिजेत. दुसऱ्या समाजामधला कोणता खेळाडू असेल तर त्याही संघाला बाद करण्यात येईल.
असे नियम आहेत. 4 मध्ये 24 आणि दरम्यान या चेंडू नंतर आपण डेफिनेटली हे म्हणूया की या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहेत. हा सामना सावरोली बी टीमच्या खिशामध्ये, कारण 3 मध्ये आता करायच्या 23 धावा. बॉलिंग फार चांगली केली, कारण 3 ओव्हरमध्ये 30 धावा डिफेंड करायचा होता आणि त्यातपैकी जर आपण पाहिलं 15 चेंडूंचा खेळ झाला आणि अजूनही जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता. बॉल हवेमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हर, डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. हॅलो, त्याचबरोबर मुंडेवाडी टीमचे कॅप्टन कॅन्डी त्यांनी लवकरात लवकर आयोजकांची कमिटीशी संपर्क साधा. आयोजकांची लवकरात लवकर संपर्क साधा. मुंडेवाडी टीमचे कॅप्टन कॅन्डी, थँक्यू. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की सर्व टीम्सला मी नम्रतेची विनंती करतो, काही ऑब्जेक्शन वगैरे असेल, काही असेल, मॅच सुरू होण्याआधी ते करा. एकदा सामना सुरू झाला तर प्लीज त्यानंतर मॅचमध्ये विघ्न येईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका, कारण एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. फार मेहनत या स्पर्धेसाठी सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेली आहे. सो सर्व टीम्सला मी विनंती करतोय की जर तुम्हाला कोणतं ऑब्जेक्शन असेल किंवा अपोनंट टीमचा कोणता खेळाडूची तुम्हाला माहिती हवी असेल तर मॅच सुरू होण्याआधी ते सर्व करून घ्या. आणि आता चेंडू बाकी आहेत या सामन्यामध्ये, फक्त शेवटचा बॉल असेल या सामन्यामधला. अगदी सहजरित्या या मॅच मध्ये बाजी मारताना आपल्याला सावरोली ब टीम पाहायला मिळतं. सामना समाप्त, बाजी मारली आहे सावरोली बी टीमने. वेल प्लेड टीम सावरोली बी अँड हार्ड लक टीम चिंचपाडा. प्ले ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करूया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या 30 धावा बनवण्यात आल्या, पण त्या का बनल्या त्याचं महत्वाचं कारण इंडिव्हिज्युअली रन्स बनवल्या 25 आणि बॉलिंग करत असताना महत्वपूर्ण षटक टाकलं ज्यामध्ये फक्त एकच धाव, एक